हिजाब घातलेली महिला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही महिला साधी-सुधी नसून ती भविष्यातनं आलेली आहे किंवा बाहेरच्या ज्या आपल्या दुसऱ्या सृष्टी आहेत तिथनं ट्रॅव्हल करून आलेली आहे. मित्रांनो, असा जो हा व्हिडिओ आहे तो व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो JFK एअरपोर्टचा आहे असा दावा केला जातोय. मित्रांनो, या व्हिडिओची काय रिॲलिटी आहे याच्या खोलात आपण जाणार आहोत. माझं नाव आहे विकास. स्वागत आहे तुमचं खरं बोलतोमध्ये. गेल्या 8 दिवस झाले एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये हिजाब परिधान केलेली एक महिला एअरपोर्टवरती दिसत आहे. सिक्युरिटीने तिला थांबवलेलं आहे. सिक्युरिटी बघत आहेत. तिचा पासपोर्ट बघूनच सिक्युरिटीला कन्फ्युजन होत आहे, कारण ही महिला कुठनं आली आहे हे सिक्युरिटीला देखील माहिती नाही. मित्रांनो, त्या पासपोर्टवरती लिहिलेलं आहे टोरांझो. टोरांझो ही कंट्री पूर्ण आपल्या जगामध्ये कुठंच नाही. टोरांटो म्हणून एक स्टेट्स आहे, ते फक्त कॅनडामध्ये आहे. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण जगाच्या नकाशावरती टोरांटो नावाची कंट्री देखील नाही. मित्रांनो, हे पासपोर्ट एवढं रिअल होतं, या पासपोर्टवरच्या ज्या खुणा आहेत त्या एवढ्या रिअल होत्या, की ओरिजिनल पासपोर्टच असं कन्सिडर केलं. आणि ज्यावेळेस ही महिला आहे, ती जपानपासून अमेरिकेमध्ये ट्रॅव्हल करते असा देखील दावा करण्यात आलेला आहे. परंतु ही जपानमध्ये कशी आली आणि जपानवरनं डायरेक्टली अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये कसं पोहोचली, याचा उलगडा करण्यामध्ये त्या महिलेला जे पोलीस आहेत ते थांबवून ठेवतात, अरेस्ट करतात. तिचा पासबुक ते व्हेरिफाय करत असतात. पासपोर्ट जे असतं ते व्हेरिफाय करत असतात आणि त्याच्यामध्ये एका रूममध्ये तिला बांधून ठेवतात. त्या रूममधनं ती अचानकच गायब होऊन जाते. त्याच्यानंतर भीतीचं वातावरण सगळ्यांमध्ये निर्माण होतं. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे याच्यामुळं लोकांना असं वाटतंय, की आपल्या भविष्यात पण लोकं जे आहेत त्यांनी अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, की ते भूतकाळात येऊ शकतात, वर्तमानात येऊ शकतात. आपल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या बदलू शकतात. एलियन्स जे आहेत ते बाहेरचे ते पण देखील येऊ शकतात. यांसारख्या गोष्टी लोकं करत आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होतोय, की लोकांना एवढं आश्चर्य वाटतंय, की हा व्हिडिओ अक्षरशः खराच आहे आणि ही गोष्ट जी आहे ती अमेरिकेमध्ये झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गोष्ट स्प्रेड केली जाते. परंतु या गोष्टीच्या मागे जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. हा व्हिडिओ जो आहे तो AI जनरेटेड व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मुद्दामून स्प्रेड केला जातोय लोकांचं इंटरॅक्शन वाढवण्यासाठी, लाईक घेण्यासाठी, कमेंट घेण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जातोय. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी या व्हिडिओचा वापर केला जातोय. कारण लोकांच्यामध्ये एलियन्स आहेत, बाहेरच्या देशातनं, बाहेरच्या प्लॅनेटवरनं आपल्या देशामध्ये लोकं येऊ शकतात, असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण व्हावं, त्यामुळं AI जनरेटेड व्हिडिओ स्प्रेड करण्यात येत आहेत. मित्रांनो, अशा प्रकारच्या अफवा खूप वर्षाआधी पण पसरवण्यात आल्या होत्या, परंतु त्या काही अशा पुढे आल्या नाहीत. परंतु हा जो व्हिडिओ होता तो सोशल मीडियामुळं खूप व्हायरल झाला. TikTok असेल, बाहेरच्या देशामध्ये TikTok चालतं, तिकडं हा व्हायरल होतोय. Instagram, Facebook या सगळ्या वेबसाईटवरती हा व्हायरल होतोय. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला दिसून आला आणि तुम्हाला असं वाटलं, पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन किंवा भविष्यामध्ये पूर्णतः वातावरण डेंजरस असणार आहे, तिथनं लोकं आपल्या ह्याच्या येतील, आपल्याला पूर्ण बरबाद करून टाकतील किंवा दुसऱ्या सृष्टीवरनं आपल्या देशामध्ये लोकं येतील, आपल्याला बरबाद करून टाकतील. असल्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, असले व्हिडिओ बघू नका. AI जनरेटेड व्हिडिओ मूर्ख लोकं टाकतात. ते दिवसाला मूर्ख व्हिडिओ लोकं टाकतात. कशासाठी टाकतात? तर फक्त लोकांना फसवण्यासाठी, व्ह्यूजसाठी, पैशासाठी हे व्हिडिओ टाकतात. मित्रांनो, YouTubeने किंवा जे आपण सोशल मीडिया साईट्स आहेत त्यांनी यांच्यावरती ॲक्शन घेणं गरजेचं आहे. नाहीतर अक्षरशः लोकांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन तयार करून त्या गोष्टी नाही आहेत त्या पण लोकं इम्प्लिमेंट करतील. म्हणून मित्रांनो, यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, लक्षात ठेवा हा व्हिडिओ फेक आहे, AI जनरेटेड आहे. त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.